आणि आता तुम्ही सगळेजण मला हवे आहात माझ्यासोबत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी. ज्यावेळेला मी तुम्हाला जे काही सांगेन इकडे द्या, त्यावेळेला तुम्ही ते इकडं द्यायचं आहे मनाने. यस. तर चेहऱ्यावरती स्माईल घेऊन एक गोड स्माईल द्या बरं मला. काही लोकांनी लगेच म्हटलं की खिशाला हात लावला, त्यांना वाटलं जाणता सिनेमा खूप काय झाला. नाही, मला वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहिजे. तर इकडच्याने पण एक गोड स्माईल घ्या. ते हसणं स्माईल आणि खुर्शीत कसं असतं, जसं त्या नंदीकडे किंवा त्यावेळेकडे पण म्हणजे समजा तुमची ननंद तुम्हाला सांगायला आहे किंवा जाऊ की आपण आम्ही नवीन ड्रेस घ्यायचा 39,000 आमच्याकडे तर 43 नाही ठेवून द्यावं. आणि गोड म्हणजे कसं, आपल्या लेकरांनी ती पहिल्यांदाच तुमच्या मुलीने पोळी केली आणि ती आरती जळाली, पण तरी सुद्धा तुमच्या लेकरांनी केलेली आहे ना, म्हणून तुम्ही त्याला माझं लेकर किती छान आहे मा, आरती जळाली नाही, आरती चांगली केली मा. तर असं गोड स्माईल ठेव. इकडचं झालं असेल तर मग सुरू करू. यस. आता देवबाप्पाची प्रोसेस जी असेल 10-15 मिनिटं असेल आणि त्याच्यानंतर मग आपली ज्ञानयोगाची प्रोसेस आपण सुरू करणार आहोत. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम बोलवून घेतले की मला तुम्ही हवे आहात म्हणून. आणि छान आनंदी चेहरे, काय सुंदर दिसतात करत, आजच दिसतात की पहिल्यापासून. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की कधीतरी आठवड्यातून येऊन 2 तरी आंघोळ करत. आज कधी ते आंघोळ केल्यावर यायची अजून. हा येस झालं. चालेल. आणि हा जो सोहळा आहे ना, हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने सहभागाने होतो. म्हणजे याच्यामध्ये हे असं नाही की ते जसं असतं 11,111ची पावती, ते गरज नाही आपल्याला. आपल्याला फक्त एक स्माईल, एक प्रेम, आनंद, आपलेपणा. जिथे कुठे तुम्ही आहात तिथून पुढचा अर्धा तास माझ्यासोबत थांबायचं. यस म्हणायला समजा तुम्हाला मला दर्शन देत तुम्ही द्यायचं यायला असं काहीच माझं म्हणणं नाही. ते जे 2 जण मोबाईल बघताय तिकडे व्हिडिओ, ते आपले साधकेच का ते दुसऱ्यांचे तिकडचे अशाही माणूस आहेत मध्ये होते, मीठ टाकून जास्त ते 2 जण तुम्ही सोहळ्याकरता आलेले आहेत का? इकडे मंडपात या पण सोहळ्याकरता आले असतील नाही या. अरे भास्कर बोल येतं तेच म्हटलं. मला गॅरंटी की तुम्ही फक्त तुमच्या लाईफमध्ये फोटो बघत असतो, ते दुसरं कुठे गेलं कोणती गट वाटवा ते कोणाला तिकडं. यस, जय गुरु. इथे कुठे दिसून आता एका करावं. तसं या आजचं जे अन्नदान आहे खूप लोकांनी मदत केली त्याला.
पण संपूर्ण अन्नदान आपल्या संतोष कोल्हे सर. आणि इतकी सुंदर मूर्ती आहे जयपूरवरून आणलेली आहे, खूप सुंदर. तुम्हाला असं वाटेल की म्हणजे सगळ्या इथल्या ताई आहेत ना, तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटेल अगं बाई माझी मूर्ती कसं तुम्ही तेवढ्या सुंदर. आणि असं ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस समजून घ्यायचं की मौलाने जोक करायची सवय. त्याची मूर्ती सुद्धा संतोष कोल्हे करायला दिली आहे. खूप लोकांनी इतकी मदत केली. आता ते तुम्ही फक्त आता शाहूकला जाऊन आवाज कमी ठेवून तिथल्या तिथं तिकडेही बघायचं लाईव्ह, इकडेही बघायचं, तिकडेही बघायचं, इकडेही बघायचं, पण मन इथे ठेवायचं आहे. यस, पाठपाठ चेहऱ्यावर स्माईल, लक्ष माझ्याकडे. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी माता अन्नपूर्णेश्वरीची ही जी मूर्ती आहे, जसे देह तसे देह, जसे आपल्या शरीरामध्ये अवयव आहेत तसे त्या मूर्तीमध्ये यावं किंवा दिव्य तेजस्व प्राप्त व्हावं म्हणून या प्राणप्रतिष्ठाचा संस्कार या ठिकाणी सांगितलेला आहे. तर या ठिकाणी आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून नानाविध 108 प्रकारचे श्वास या ठिकाणी देवीला घालायचे आहे. ओम जलमादाय हस्ते जलमादाय विशिष्टाय शुभपूर्णोकाशाय श्रीअन्नपूर्णामूर्तीनां दिव्य तेजस्वप्राच्यर्गम आचर प्रतिष्ठान भूतत्व भावपूर्वकचलादर संतिष्ठान योगाः. काढून घ्यायचं. अन्नपूर्णेश्वरी माता की जय. गुरुदेव किंचित कृपाने स्पर्श त्या मूर्तीच्या डोळ्याला लावायचा. गुरुदेव भेटेनाथ पाचयेत. ओम सर्वसर्वावकयाग्रे परिव्यावसे पावक शिवो वायुवसुताजरायणाके परिव्यावसे पावक शिवो भव भूगर्भस्य कुबेरस्य वतनरुवा आम्हे पितमवासुतो विदारणे सेवसोचते पावक शिवंतरिया पावके समुद्रस्य हस्ते जलमादाय अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्रांशी आदित्य सामान्य आम बीजक ह्रीक्षते प्रोकिलकम आशात्माश्री अन्नपूर्णा माता मूर्तीला दिव्य तेजस्व प्राप्त्यर्थ भावपूर्वक चराचर प्रतिष्ठापने विनियोगः मूर्ती हस्तम निधायो. त्या ठिकाणी मूर्तीचा उजवा सर्वांनी समोर करायचा, डावा आपल्या स्वतःच्या हृदयाला लावायचा. जसं आपल्या इंद्रियामध्ये प्राण आहे तसं त्या मूर्तीमध्ये येतोय अशी मनामध्ये भावना करायची आणि 15 वेळेस ओंकार जप मनामध्ये करायचा. ओम आम ह्रीं क्रां या क्रां क्लां वाक्षां सां भां सः ह्रीं ओम ह्रीं क्रोमा सां पाशान्वय श्री अन्नपूर्णा मूर्तीनां प्राणाय प्राणाय ह्रीं क्रों या क्रां वाक्षां सां भां सः ह्रीं ओम ह्रीं क्रोमा सां पाशान्वय अन्नपूर्णा मूर्तीनां जीवाय ह्रीं क्रों या क्रां वाक्षां सां भां सः ह्रीं ओम ह्रीं क्रों आसात्म पाशान्वय श्री अन्नपूर्णा मूर्तीनां सर्वे क्रियाने सर्वांगो भातृभावा सर्वे क्रियाने वाक समस्त स्वंगा चक्षु श्रोत्र जिह्वा पाणी वायु ज्याप्रमाणे एका बालकाचा जन्म झाल्यानंतर आपण
त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या बालकाला पद लावतो. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंताचा या ठिकाणी जन्म झालाय. त्या ठिकाणी मधु नैवेद्य मधुनिश्चित पंचामृत नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातोय. आणि त्याचप्रमाणे मनुष्य नवरी हा जन्म प्राप्त झालेला असते. तसेच त्याचप्रमाणे भगवंताला 15 संस्कार आहेत. म्हणून 15व्या ओंकाराचा जप परत मनामध्ये करायचा आहे आणि ओंकाराचा उच्चार करून करायचा आहे. ओम
या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेला सर्वप्रथम मूर्ती पाण्यामध्ये ठेवावी लागते. गुरुजींनी त्या ठिकाणी स्नान त्या ठिकाणी घातलेलं आहे. त्यानंतर मूर्ती धान्यामध्ये ठेवावी लागते. म्हणून थोडस धान्य त्या मूर्तीवर आपल्या या ठिकाणी टाकायचं आहे. ओम माताच्या भूर्भस्वा अभिषेका अभिषेक सुरू करा. धान्य टाका मूर्तीवर पहिलं. धान्यवसिति महिदेवामरानायुतो दानायुमाप्यानाय पार्थिदानवसितिमाय धान्येवो वासुविनाय धन्यपाणि आता या ठिकाणी मूर्तीला अभिषेक संपन्न होत आहे. सर्वांनी अन्नपूर्णा निर्महा अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा करा. प्रपूज्य माऊलींच्या हातानं या ठिकाणी अन्नपूर्णा अभिषेक महाअभिषेक संपन्न होत आहे. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे त्या मूर्तीखाली पंचरत्न दिलेलं आहे. पंचरत्न टाकायचे आहेत. त्यानंतर सुवर्ण टाकायचं आहे किंवा सुवर्ण प्रतिमा आहे. सुवर्ण किंवा प्रतिमा त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि थोड्या गंधाक्षर फुल अक्षता टाकायचं चालू फुलाऐवजी त्या ठिकाणी व्हायचं. ओम आसनादेव पुष्पम मूर्तीची आचरण प्राणप्रतिष्ठा पूज्य माऊलींच्या हाताने या ठिकाणी संपन्न होत आहे. ओम देवीचा या ठिकाणी आभार या मंदिरामध्ये झालेला आहे. आगतम अंबा सुस्वागतम
मूर्तीची त्यापासून तुम्ही गंगा सारखून हा मांद्याग्नि सुगंधी जय गुरुदेव. जय गुरुदेव. लक्ष इकडे इकडे कुठे आहात तुम्ही? थोडस माझ्यासोबत थांबा. देवबाप्पाचं त्यांच्या मंत्रांच्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना हे सांगितली. आपण आता ज्ञानयोगाच्या भाषेमध्ये प्राणप्रतिष्ठापना 5 मिनिटात करूयात आणि मग पूर्ण होते देऊन मग अन्नपूर्णेश्वरी मातेचा आशीर्वाद घेऊन आपण प्रसाद घेऊया. तर जिथे कुठे आहात तुम्ही थोडस माझ्या सोबत थांबण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठून आलात हे सध्याला सगळं विसरून फक्त माझ्या सोबत आहात. बघा मंडळ, आपण कधी कधी असं कोणाकोणाला म्हणतो सोबत आहात ना माझ्या, म्हणजे तसे मंत्रांचे उच्चार मी शिकलेलो नाही खूप जास्त, पण ज्ञानयोग जो आपल्याला पोहोचला 50 देशांमध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे 25 कोटी लोक अंदाजे
ज्ञानयोगासोबत, माझ्यासोबत, चैतन्यवनासोबत जोडलेले आहेत. हे शिबिर केल्याशिवाय कळू शकत नाही की मी तुम्हाला काय सांगतो. प्रतीक आहे जे आता सध्याला अस्वस्थ आहे, इकडे काही साधक बसले, कदाचित शिबिर न केलेलं असेल त्याच्यामुळे त्यांना माऊलीला बघावंच वाटत नाही. त्यांच्याकडनं मला पाहिजे ती ऊर्जा कदाचित मिळणार नाही. आता नाईला जर समजा येतील तिकडे तर मग ते ऊर्जा मिळू शकते मला. पण जर तुम्हाला मोबाईल बघावंच वाटत नाही, तुम्ही कोणीही आता देवभक्त सहित सहज कोणासोबत तरी आलेले असेल त्याला सुद्धा त्यांना भाव पाहिजे. जसं आता मी तिकडे 2 जण मोबाईल बघत होते आणि त्यांना बोलवलं. जो व्यक्ती इथे आलेला आहे पण त्याला माऊलीसोबत थांबावंसं वाटत नाही, मोबाईल बघावंसं वाटतं, याचा अर्थ तो मनाने इथे नाहीये. किंवा एकाला बोलवलं ते 1 जण आले, 1 जण तिकडे पळून गेला. म्हणजे हे त्याच्या नशिबात नाहीये हा सोहळा अनुभव. कारण त्याला सुद्धा काहीतरी पुण्य करणं पाहिजे असतं, समज पाहिजे असते. 2002 ला ज्ञानयोगाचं हे कार्य सुरू झालं आणि त्या 2002 पासून तर आतापर्यंत कधीच कुठली जाहिरात न करता 50 देशांमध्ये पोहोचलो. रोज सकाळी बघा 5:38 म्हणजे 5:38 जर माऊली असेल तर कमीत कमी 2000 साधक जगभरातून साधना करण्यासाठी येतात. ते काय येतात तर कुठला मंत्र आहे, तुमचा उच्चार शुद्ध आहे की नाही, तुम्ही कुठलं पद आहे, तुम्ही मानता की नाही मानता, प्रश्न तो नाही. जो भाव माझ्या अंतःकरणामध्ये आहे, 6 दिवसाचं निवासी शिबिर केलं की तो प्रेमाचा देण्याचा पवित्र भाव प्रत्येकामध्ये येतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की चैतन्यवन माझं आहे, ज्ञानयोग माझं आहे, माऊलीजी माझे, साधक माझे. म्हणून या उन्हात सुद्धा खूप साधकांना खाली बसता येत नाही, तरी ते सहन करत बसलेले ते फक्त माऊलीजीसाठी. ते जे 2 मुलं तिकडे जात आहेत, चिंचा तोडायला आलेली नाही तुम्ही इकडे, या इकडे पटकन. इथल्या बहुतेक साधकांना मला खात्री त्यांच्या डोळ्यात दिसतंय, जो जोडलेला आहे थोडं तिकडे वागवले, जो जोडलेला आहे त्या प्रत्येक साधकाला याच्याशी घेणं देणंच नाही की अन्नपूर्णेश्वरीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे, दत्तमूर्तीचा आहे, कृष्णाचा आहे, सोहळा आहे का काय आहे त्याच्याशी त्यांना घेणं देणंच नाही. सोहळा त्याचे 9 कुंडाचे यज्ञ आहे आणि मंडप आहे आणि पुढं काय याच्याशी त्यांना घेणं देणंच नाही. मला गॅरंटी आहे तुम्ही त्याच्यासाठी आलेच नाही, तुम्ही आले कारण माऊलीने बोलवलं. बरोबर आहे, तुम्ही इथे आहात कारण माऊलीने बोलवलं आणि मी इथे आहात कारण तुम्ही माझ्या सोबत. ही साथ, हा भाव, हे प्रेम, ही ऊर्जा, हा आपलेपणा, हा ओलावा, ही ओढ जर तुमची असेल आत्ता इथे तर मंत्रांसहित प्राण त्या मूर्तीमध्ये आपण दिलाच, ओतलाच. पण तुमचा भाव, भावनांचा भुकेला येतो मुलाने. तुमचं प्रेम, तुमची शक्ती, तुमची ऊर्जा जर तुम्ही माझ्यापर्यंत गेली तर त्या तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेला सोबत घेऊन ज्या वेळेला मी त्या मूर्तीपर्यंत ती ऊर्जा पोहोचवेल आणि त्या मूर्तीची ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला ती मूर्ती तीच राहणार नाही,
तिचा चेहरा, तिचा ऑरा, तिचा भाव, तिथून येणारी ऊर्जा हे सगळं बदलून जाईल. हे सगळं तुमच्यामध्ये. तुम्ही बघा असं खूप ऐकलेलं आहे. बांगड्या अशा अशा करत करू ना बघा, काही हरकत नाही. पण मला ऐका, आपण असं कधी कधी तुम्ही एखादा शब्द बोललेला आहे, तुम्ही का तुम्हाला तिकडून इकडे बोलवलं? का हे साधकांना हक्काने सांगतोय इकडे काही जर माहिती तर का सांगतोय? मला फक्त प्रोग्राम नाही करायचा आहे. चला आले प्रोग्राम, मला तुम्ही सोबत पाहिजे. आयुष्यात मी कधी मला आठवत नाही की मुद्दाम होऊन एखाद्या मंदिरात गेलो, तिथं आज देवी आहे ना म्हणून त्या मंदिरात चाल आणि त्याला दर्शन घ्या, मग काहीतरी मिळेल. पण लकीने जरी सहज गेलो त्या दिवशी नेमका तोच दिवस असतो आणि ते सांगतात अरे आताच काय आले इकडं. मला म्हणते नसतं, पण मला एवढं जाणवतं की मी जातच नाही, तो बोलवून घे. तसंच तुम्ही सुद्धा इथे आलेले नाहीये, बोलवून घेतलेले तुम्हाला अन्नपूर्णेश्वरी मातेच्या त्या ओरिजिन. मग ज्यांना माझा भाव कळतो ते माझ्याकडे बघतायत सध्याला, लहान लेकरापासून मोठ्यांपर्यंत. हे मला माहिती की काही लोकांना माझ्याकडे बघावं असं वाटत नाही, त्यांना कॉम्प्लेक्स आहे थोडासा, माऊली एवढी सुंदर दिसतात आपण नाही मिळालं तरी बघायचं. मलाही बघावंच वाटत नाही, मी बघतोय की नाही. तर मी हे सांगत होतो की आता मला एक सांगा की असं कधी तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणाला बोललेलं आहात का, किंवा तुम्हाला असं वाटतंय का, जाणवतंय का की तुम्ही असं म्हटलं तुझ्या जीव आहे माझा, तू प्राण आहेस माझा, जर तू सोबत असला ना तर मी काही करू शकतो, आणि जर तू सोबत नसला किंवा नसली कंसात लग्नाच्या अगोदर होईल हे लय मेन होतं. तर मी जगूच शकत नाही. बघा तुम्ही खूप ठिकाणी असं तुम्ही अनुभवलेलं असेल मंडळी की ते नवरा बायको कोण आई बाप जे कोणी असेल ते इतका जीव असतो, इतका जीव असतो, इतका जीव असतो एकमेकांवरती की एक व्यक्ती जर त्याने प्राण सोडला ना काही दिवसाच्या दुसरा पण प्राण सोडून देतो, दुसराही जीव सोडतो. तर आपण जीव घेतो एकमेकांचा, पण जीव घेऊन पण माझा नीट वागणं जरा. हॅलो, तर आपण जे म्हणतो मला सांगा की तू माझा प्राण आहे, तू प्राणप्रिय आहे, तुझ्या जीव आहे माझा. आणि कसं जाणवतो जीव आहे? ज्यांना ज्यांना लेकर आहेत असे आई बाप, किंवा ज्यांना अजून लेकरं नाहीयेत असे मुलं, त्यांना आई बाप जे काही देतात. तर मला एक सांगा, आणि माझ्याकडे लक्ष द्या, मी जे बोलतोय ते फील करायचं बरं का. मी जर, आणि माझं कसं आहे, जो पण शेवटच्या साधकांमध्ये त्याच्या डोळ्यात मला प्राण दिसत नाही तोपर्यंत आपल्या आचार्य काकांनी कितीही पदार्थ केले तर मी त्या इकडे आणणारच नाही. बघा आता जिवंत पण आहे बघूया बघायचं पटकन ते भेटण्यासाठी बघा खाऊन आम्ही दिसलं काय काही दिसलं नाही. त्याच्यात दिसली भेंडीची जी भाजी मसाल्याची, तुझ्या तिथल्या मुगाचा हलवा, वरण, जिरा राईस, रोटी, कोशिंबीर, पंकाची चुक्याची भाजी. आता ती बाजूला ठेवा आणि हे सांगितल्याच्यानंतर कसं शिवा पुलाव तुम्ही हे सांगत होतो की असं काही आहे का मला सांगा की आपण म्हणतो तुझा जीव आहे माझा, तू जीव आहे माझा, तू प्राण आहे माझा, आणि ज्या वेळेला ती व्यक्ती दुःखात असते, संकटात असते, त्यावेळेला तुम्हाला सगळं जगातलं भौतिक सुख दिलं तरी सुद्धा करमत नाही, डोळ्यात पाणी असतं, समोर पंचपक्वानं ठेवलेलं असतं तरी खावंसं वाटत नाही, भूक उडून जात, भूक लागत नाही. असं अनुभव यस. काय काय असतं बघा, दोन शरीर आहेत,
जीव येतो. समजते मी बोलतो. आणि एखाद्या माणसाकडे सगळं काही आहे मंडळी, सगळं काही, पण त्या माणसाकडे आनंद व्यक्त करण्यासाठी, टाळी देण्यासाठी एखादी व्यक्तीने हक्काची, रडताना एखादा खांदा नाहीये हक्काचा, किंवा जेव्हा तो वाट चुकतो तेव्हा ओढून घेण्यासाठी पण आपला माणूस नाही ना. सगळं काही असून सुद्धा त्याच्याकडे काही आपला माणूस, आपलं ओढावं, हे चैतन्य म्हणून आपलं. मी काय सांगतो माहितीये का, दोन गोष्टी. एक, तो त्रासात आहे, तुम्ही दुःखात राहू शकता. हा बरं तुमचा जीव आहे. आणि तो तुमचा सगळ्यात आवडता व्यक्ती ज्या वेळेला तुमच्यापासून अचानक दूर जातो, कुठे गेलं शोधताय सापडायला तयार नाही. झोप लागेल का? नाही. तुमचं पोरग हरवलं, झोप लागेल का? तुमची जवळची व्यक्ती गेली कुठेतरी सोडून रागाने, झोप लागेल का? नाही. पण ज्या वेळेला अचानक ती व्यक्ती तुमच्या समोर येते, तुमच्या मुखातून शब्द येतो, जीवाला. फिलिंग तोपर्यंत कधी हरवले हसू असं शरीरात इथं बसले, पण इकडे आणि इकडे होती भले तुम्ही त्याच्या दोन कानाखाली झाले रागाने, का सोडून गेला मला, पण ते रागाने बोलताना तुम्ही घसा रडत असता त्याच्या गळ्यात पडून की का मला सोडून गेला. हॅलो. यस. पण जेव्हा तो भेटला ना जीवात जीव येणं, तर कोणीतरी सोबत आहे आणि सांगण्याची गरज नाही, सोबत आहे की नाही हे डोळ्यात बघून शब्द कुठेही वापर. हेच शरीर ज्या वेळेला प्राण निघून जाईल, म्हटलं तरी बोल ना, अरे बाबा बोल ना, ते जाणार नाही एवढ्या लोक. पण झिरपे सरांच्या जीवात जीव आहे, त्याचा अर्थ डोळ्यात प्राण आहे. बरोबर आहे. आणि आपल्या माणसाला तो प्राण देऊ शकतो. पण तुम्ही कधी अनुभवला असेल, म्हणजे एखादं जगातलं सुपर कॉम्प्युटर तयार केलं, ज्याला असं स्पर्श शिकवलं, टच झाला की सिग्नल देईल, तर बारीक टच सुद्धा ते सिग्नल देईल. म्हणजे सुपर कॉम्प्युटरला कळत नाही ना, ते 2 महिन्याच्या काळाला कळत. म्हणजे कुणीही घेतलं तरी शांत होणार नाही, पण एका बाईने घेतलं तरी शांत होईल. कोणी? म्हणजे लहान लेकराला सुद्धा कळतो की हा टच प्रेमाचा आहे, रागाचा आहे, द्वेषाचा आहे, आईचा आहे का दुश्मनाचा आहे, कोणाचा आहे. का कळतं? काय नसतं लहान लेकरांमध्ये? तो आहे भाव, तो आहे प्राण, तो आहे जीव. समजतंय का? यस. मग तोच प्राण, तोच भाव, तोच जीव मला तुम्ही द्यायचंय, तेच प्रेम द्यायचंय, आणि ती ऊर्जा आपल्याला तिथे द्यायची. कळतंय का? याबद्दलचे त्याबद्दल एकोहम अद्वैत तत्वमसी मी आणि तो एक. समजतंय का? यस. हे तुम्ही बघा, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सुरुवातीलाच म्हटलं होतं की आमचा विश्वास नाहीये, देव कधी असा असतो का, या मूर्त्या कोणतरी बनवलेल्याच आहेत, आणि दगडाची मूर्ती आहे, तुम्हीच आणली ती. मंडळी, हे सगळ्या जगाला माहिती आहे की तो परमात्मा निर्गुण आणि निराकार आहे, त्याला काही आकार नाही. जेव्हा कृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली त्यावेळेस काही लोक म्हणाले, अरे कृष्णाचे भक्त दिसतात. दत्ताच्या केली प्राणप्रतिष्ठापना, हे बहुतेक दत्ताला म्हणणार आहे. आता अन्नपूर्णेश्वरीची केली, हे अन्नपूर्णेश्वरीचं. म्हणजे रूप अनेक आहे, प्राण एक आहे. आत्ता सुद्धा इथे मुस्लिम साधक आलेले, म्हणजे काय होतं, बौद्ध धर्मीय, ख्रिश्चन धर्मीय, जैन धर्मीय आहे, सगळ्या जातीचे लोक आहेत. पण तरी सुद्धा इथे ते आहे. आपण हा धार्मिक सोहळा नाही, प्लीज हे समजून घ्या. हा धार्मिक सोहळा नाहीये, हा प्रेमाचा सोहळा आहे. हा जीवाला जीव देणाऱ्या माणसाचं प्रेम
डोळ्यातून अनुभवण्याचा सोहळा हा इतकं माऊलीशी एकरूप व्हायचं की आत्ताच्या पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला ऊर्जा पाठवताना, तुम्ही मला ऊर्जा पाठवताना तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या स्पर्शामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, मेंदूमध्ये, कणाकणामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये मला खात्री आहे की माझं प्रेम इतकं 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 तुम्ही अनुभवणार आहात की इथून पुढे आयुष्यात कधी तुम्ही संकटात असताल तर तुम्हाला नक्की जाणवेल की माऊलीची सोबत आहे, माझं वाईट होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. तुम्ही पूर्ण जबाबदारीने सांगतोय, मी एवढ्या विश्वासाने सांगतोय की तुम्ही फक्त अंतःकरणापासून माऊली सोबत जोडल्या जा. माऊली जोडलेले विश्वास असो नसो, आयुष्यात जेव्हा संकट येईल तुम्ही घाबरून न जाता, भीती न बाळगता, टेन्शन न घेता त्याच क्षणाला ते स्वीकारून माऊलीचे शब्द आठवून तुमचं जे आवश्यक काम ते केलं. एवढंच सांगितलं ज्ञानयोगाचं साधक हे माऊली बघून घेतील काय करायचं. मी प्रॉमिस करतोय की माता अन्नपूर्णेश्वरी ज्याला मानता तो परमात्मा, तो अल्ला असेल, बुद्ध असेल, येशू असेल, नाही तर भोले बाबा असेल, नाही तर अजून कुणी असेल, कुठल्या ना कुठल्या रूपात जर तुम्हाला मी कोण सांगतोय जे पहिल्यांदाच आलेले, जे मानतच नाही कशाला, नका मानू. असं कधी असतं का असं म्हणा, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो तुमच्या डोळ्यात बघून की जर हाताचा सोहळा तुम्ही मनापासून अनुभवला, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, चेतना ऊर्जा पाठवली, माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत घेतली आणि आयुष्यात कोणतंही संकट आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही सहज मी ज्ञानयोग साधक आहे, आता जे आवश्यक आहे ते मी करेन, बाकीचं बघून घेतील माऊली काय करायचं. मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्याला मानता तो परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपात येईल आणि त्या संकटात तुम्हाला बाहेर काढणार 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 म्हणजे काढणार. हा माझा शब्द. आणि नाही झालं कसं मी तुम्हाला सांगतो ते शिबिर घेणं मी कायमचं सोडून देईल, बोलणं असं मी कायमचं सोडून देईल. इतका विश्वास माझा का बरं? कारण मी उभी काहीतरी उचलली जितकी लावली टावली बोलत नाही. आता बोलताना सुद्धा माझ्या अंतःकरणात हृदयात फक्त एकच आहे की हे परमेश्वरा, माझ्या अगोदर या माझ्या प्रत्येक साधकाचं चांगलं कर, यांचं सगळं दुःख काढून टाकून घे आणि यांना फक्त प्रेम दे. मला सगळ्यात शेवटी दे. जर तुझ्याकडे ते उरलं तर नाही तर मला काहीच नको, कारण तू माझ्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक साधकांना माझ्या ज्याला आरोग्य हवंय ना परमेश्वर, त्याला आरोग्य ही करा, ते आरोग्य मिळते. जिच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम ना तरी करा, तुम्हाला त्या नात्यांमधून प्रेम अनुभवता येणार. एकटं वाटतं एकटं, जगी ज्यास कोणी नाही त्यास देवा. ज्याला एकटं वाटतं ना, फील करा माऊलीचं प्रेम, माऊलीची ऊर्जा, माऊलीची शक्ती, माऊलीचे शब्द. आणि मी तर तुम्हाला सांगितलं आणि अजून तर 48 होतं. 84 असतानाही तुम्ही मी इथे असणार आहे. पण आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो, तुम्ही लक्षात ठेवा, मी पहिलेही बोललेलो आहे, कधी ना कधी हे सगळे तुम्ही मी जाणार आहे. पण शरीराने तुम्ही किंवा मी असेल नाही तर नसेल, माझी ऊर्जा, मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी मागेही बोललेलो आहे. लोक म्हणतात मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे. मी सांगतो मला कधी न कोणत्या जन्मात मोक्ष मिळणार, कारण माझा जीव कायमसाठी तुमच्यात अडकलेला आहे, चैतन्य अडकलेला आहे. माझा प्राण कायम तुमच्यात आहे. आणि इथे प्रत्येकाला अनुभव येणार आहे की माऊली शरीराने असो किंवा नसो, माई शरीराने असो किंवा नसो, हे साधक मग तो माझा पुढे येऊन
नाहीतर त्यांचे आई बाबा असतील, नाना नानी. अगदी विश्वासाने बोलणारे आमचे विष्णूजींच्या आणि कविताताईंचा ते नेहमी म्हणणार की राम तुमचा आहे माऊली, राम तुमचा आहे, पण माझा राम असेल. तो माझा कृष्ण असेल, माझ्यापासून लपणारा काम करत राहणारा, नाही तर सगळं काही सोडून आलेला माझा पडलेली आहे. खूप खूप मोठं घर, डिग्री सगळं सोडून आलेली ती माझी ऋतुजा असेल, माझी प्रिया असेल, सायलीची आई असेल, हे तितकेच माझ्याशी जोडलेले, जितकी माझी समिना आहे, जितकी माझी सांगविका, जितकी पल्लवी आहे, जितकी आई आहे. काल आपण खेळ खेळत होतो, एक शब्द तो कुणीतरी मला खायचं प्राण गेले म्हटलं कमी आता का पल्लवी सांगता येत नाही. पण तितकंच हा इथला त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत प्रत्येक सागर हा माझा आहे. त्यांनी सांगितलं मुक्ती याचं मूळ मिळायला लागलं. शरीर माझं जाईल, लक्षात ठेवा तुम्ही. कधी पुढच्या जन्मात पुनर्जन्म झाला आठवलं, जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत ना, पंढरपूर सारखं, अक्कलकोट सारखं, केदारनाथ सारखं, माऊली असो किंवा नसो, आयुष्यभर लोक इथे येतील आणि इथल्या झाडात, इथल्या माती, इथल्या हवेत, इथल्या पक्ष्यांमध्ये, इथल्या उन्हामध्ये, इथल्या मातीमध्ये माऊली 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 साधक 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 ज्ञानयोग 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 हा आवाज कायम राहणारा हा शब्द येतो. तुम्हाला काय वाटलं ज्ञानयोग म्हणजे काय शिबिर आहे? अरे शिबिर असलं असतं तर 100 वेळा शिबिर केले लोक येते. शिबिर असलं असलं ना तर एकदा शिबिर केलं, झालं, सोडलं, संपलं. काय एक दिवसा करता कर्नाटक, तेलंगणा, गोवा, महाराष्ट्र, भारताच्या बाहेर कुठून काय आले लोक. हा हृदयाशी संबंध. ज्ञानेश्वर माऊलींनी वेळेच्या मुखातून बोलायला केली. ध्यान योगातल्या साधकाने अनुभवलं तर बोकडाला सुद्धा कळत होतं, म्हणून ते फसवणीत आलं. नाही आलं तर प्राणप्रतिष्ठापना म्हणजे काय मी सांगतो ते होतो तुम्हाला. यस, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याचा आकार नाहीये, त्याला रूप नाहीये, त्याला गंध नाहीये. पण ही मूर्ती यस आम्हीच तयार केली, तेवढी आपल्याला आम्हाला आहे की आम्ही तयार केली, आम्हीच ठेवली. देवबापाने बोललं, मंत्र केलं, पूजा केली, केलं काय? आणि त्या निर्गुण निराकाराचं ही मूर्ती म्हणजे सगुण साकार रूप आहे. का बरं? देवाने इंद्रिय दिल्या, देवाने भावना दिल्या, देवाने प्रेम दिलंय, देवाने आम्हाला डोळे दिले, स्पर्श दिला, बुद्धी दिली, सगळ्यात महत्वाची. आम्हाला माहिती आम्ही काय करणार, तुम्ही काय करणार. कित्येक वेळेला तुम्हाला असा अनुभव आलेला असेल की कितीतरी लोक थोडंसं कुठे तिथे खाली पडले आणि याच्यात मिळेल. आणि तुमच्यापैकी अनेक लोकांनी अनुभवलेला असेल की खूप मोठ्या मोठ्या संकटातून याच्यावरून तुम्ही वाचले. कोणी वाचवणार तुम्हाला? तो आहे, तुम्हाला कळून यायचं नको. माऊली तो नाहीये. तुझी निर्मिती कधीपासून झाली? निर्मिती निर्मात्याशिवाय होऊ शकत नाही ना, चित्रकाराशिवाय होऊ शकत नाही ना. मग एवढं ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाचा कुणीतरी करणारा चालवणारा आहे की नाहीये? यस. ही ऊर्जा, ही पॉझिटिव्हिटी, तो आनंद आणि त्या आनंदाचा सोहळा म्हणजे प्राणप्रतिष्ठा. मग कशाची आहे? त्या निर्गुण निराकाराचं सगळं साकार कशाची पाहिजे? ती निर्गुण निराकारासमोर आम्हाला आता नैवेद्य आणला आणि तो दाखवलं. ज्याला अज्ञानी आहे, ज्याला कळतच नाही, ज्याला तेवढं डोकं नाहीये, ते काय म्हणा, अहो माऊली हे तुम्ही त्या मूर्ती समोर ठेवलं आणि खाणार तर तुम्ही काय? हो खाणार मीच आहे,
आणि माझे फाटकच आहे, मग मूर्ती समोर काय ठेवलं तर आम्हाला त्या सगुण साकार रूपातल्या त्या मूर्ती समोर काय ठेवावं असं वाटतं, का नतमस्तक व्हावं असं वाटतं, का तिथे जायचंय, का नमस्कार करायचंय, का तिथे काहीतरी मागायचंय. तर निर्गुण निराकार म्हणजे मग इंद्रिय पण हे दिलं त्यांनी आणि हे आम्ही तयार केलंय. पण हे तयार करण्यासाठी जे जे काही पाहिजे ना ते देणारा तो आहे. मग माझं काहीच नाही, सगळं काही आहे तुझं. आणि तुझं तुला देण्यामध्ये काय हवंय, अजून काय काय आहे माझं. मग जे त्याच्यापासून आलंय ते त्याच्यापर्यंत ठेवतो. कशासाठी तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी की परमेश्वरा माझी बुद्धी, माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी मुली, माझी बायको, माझा नवरा, मला आत्ताचा हा क्षण, माझं जेवण, मला जे जे काही आयुष्यात तू दिले ना ते फक्त 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 तुझ्या कृपेने दिलेलं. येस. देव बाप्पा एक 4 वेळ म्हणजे आपण फक्त शांत देवापासून असं इथून म्हणणार येतो. त्याने ते भजन म्हटलं का ते 4 वेळ देवा सुरुदे म्हणू शकतो. ते म्हणते तोपर्यंत लक्षीच हेच गणपतीचं जे पहिलं भजन असतं. आणि ते 5 नाही म्हणायचं की सांगितलं देव बाप्पा बोलते तोपर्यंत लक्ष्मी इकडे द्या. बस शेवटचे 3 मिनिट आहे. कशासाठी आणि मूर्ती प्राणप्रती साधना अन्नपूर्णेश्वरीची राष्ट्राची काही महत्वाचं ते नाही. महत्वाचं नाही की कुठे तरी आम्हाला नतमस्तक व्हायचंय. अन्नपूर्णेश्वरी काय की आज आम्हाला प्रार्थना करायची की जेवण चिडचिड करत नाही बनवणार, जेवण वाया नाही घालवणार. ते लग्नात जरी असेल ना तर आम्ही ते वाया नाही घालवणार. ते कुणाला भेटत नाही. आम्ही सगळेजण इथं अन्नपूर्णेश्वर समोर प्रतिज्ञा करू की जिथे गरीब आहे त्यांना मिळत नाही त्यांना ते मिळून तिथं ते देऊ आम्ही. ज्यांना ते नाहीये त्यांच्यापर्यंत ते पोहोचवू आणि प्रत्येक अन्नाचा कणाकणाचा आदर करू. देशासाठी ती प्राण कशासाठी करायचं असं. अरे पैसे फेकून मिळवू शकतो ना. यास पैसे फेकून मिळवू शकता. पण खूप लोक तुम्हाला अशी माहिती असतील की ज्यांच्याकडे पंचकपवान आहे, डायबिटीज झालेला आहे, खाऊ शकत नाही. अन्ननलिकेचं कॅन्सर झालेलं आहे, खाऊ शकत नाही. ऍसिडिटी होते, खाऊ शकत नाही. सगळं पैसे फेकून मिळत नाही. कळतंय का. त्याच्या पाठीमागचा भाव खूप महत्वाचा. त्याच्या पाठीमागचा जो भाव आहे ना हे देवाने दिलेला हा भाव घेऊन जर त्या अन्नपूर्णेश्वरी मातेला ते जे आहे ना ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहीच्या चालवती त्या अन्नपूर्णेश्वरी मातेच्या आपण सांगतो की एकेका भासातून आम्हाला ज्ञान हे वैराग्य भाव म्हणजे काय. सगळं सोडून द्यायचं नाही. सगळं तुझंच देवा. मला आयुक्त राहून सगळं करू दे. तू शक्ती दे. तू सोबत राहा. माझं मी एक एक शब्द ऐका. डोळे बंद करा. मनापासून तुमचा डावा हात हृदयावरती ठेवा. त्याच्यावर उजवा हात ठेवा. मनापासून आतापर्यंत आयुष्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली तुम्हाला त्या प्रत्येकाचा चेहरा तुमच्या बंद डोळ्यासमोर आणा. आई वंदन करा. तिचा आशीर्वाद घेत करा. बाप प्रेम तळमळ तडफड नवरा बायको भाऊ बहीण मित्र परिवार सासू सोना ननंद भाऊजाई शेजारी माऊली आणि सगळ्यांना धन्यवाद द्या. कृतज्ञ व्हा आणि त्या परमेश्वराला सांगा हृदयापासून मनापासून सांगा की देवा करू दे माझे लेखन शांत
देवा सर्वे शब्दांचा अर्थ समजून घे. देवा सर्वे तुझा दर्शन उजळो जीवन नित्य शरणारे तुझे चिंतन तुझ्या धुळीचे भारी घोष सदैव राहो भारती तुझीच रे गुणगान तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करता मोरया फील करा, तूच करता, तूच करविता. अरे कोण आहेस तू? मी डॉक्टर, वकील, इंजिनियर, हा मी काव, मी असा, मी तसा. पुन्हा म्हणायचं देवा ते चालू होते. एक एक बोल फील करा. पहिली ओळ आहे, देवा करू दे माझे मी पण. फील करा. मी घरातले भांडणं फक्त मी मुळे. मी नवरा, मी बायको, मी असा, मी कसा. सासू मिसू माता परमेश्वराला मला ते अन्नपूर्णेश्वरी मागते. प्लीज परमेश्वरा माझं मी मला काढून घे आणि तू पूर्ण घे. याची ताण दे तेव्हा परमेश्वरा तुम्ही नाही ते इथे जे हजारो लोक आहेत तुम्ही नाही ते बस फक्त परमात्मा करतोय हे फील करा. मी नाही ते मनापासून नतमस्तक व्हा आणि पहिली वेळ देवबापाची ऐका. देवा करू दे माझे देवा तुझा दर्शने उजळो जीवन. फील करा. डोळे बंद आहे. जे काही आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही ते बंद डोळ्यांनी आपण फील करू शकतो. उघड्या डोळ्यांनी मूर्ती दिसते आणि बंद डोळ्यांनी त्या मूर्तीच्या पाठीमागचं अमूर्त तत्व दिसतं. फील करा. तुम्ही आणि तो परमात्मा एकच आहे. तुम्ही आणि सगळे साधक एकच आहे. गाणाराही तोच आहे, ऐकणाराही तोच आहे. परमात्मा आणि तुम्ही एकच आहे. परमेश्वरा बस तुझी जाणीव मला कायम असू दे की मी नाहीये, तूच आहे, तूच आहे, तूच आहे. परमेश्वर आई तूच आहे, बापा तूच आहे, माऊली तूच, साधका तूच. हाच भाव कायम असू दे. तेव्हा पहिल्या दोन ओळी देवा सुरू आणि पुढच्या दोन देवा सर्वे माझे मी पण तुझा दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझा धुळीचे भारी तुझ्या डोळीचे भारी भूषण मनापासून नित्य सगळी तुझे चिंतन. मनापासून जिथे कुठे तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे, ज्याने तुम्हाला वाचवलं तो कुठल्याही रूपात असेल, बस कायम क्षणाक्षणात ही जाणीव ठेवा. हो हे परमेश्वर, कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी आई बनून, कधी बाप बनून, कधी माऊली बनून, तर कधी जाणीव बनून तू माझ्या सोबत आहे.
मागतो आपण नेहमी मंदिरात गेलो तेव्हा हे दे, तेव्हा ते दे, तेव्हा ते दे, ते दे. आज आता इथे या क्षणाला तुझ्या दोन्हीचे मनापासून मस्त जागा असेल तर खाली त्या टेकवा जमिनीला आणि सांगा, बोला मनातल्या मनात की आज काहीच नकोय, मी फक्त तुला धन्यवाद देतोय, धन्यवाद देतोय, धन्यवाद द्या त्याला धन्यवाद. तुला नमस्कार, तुला नमस्कार. आणि मनात एवढंच ठेवा, परमेश्वर सर्वांचं चांगलं करू. आणि लास्ट महिन्यासाठी सगळं बोलतो देवा सर्वे माझे पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझे चिंतन तुझ्या धुळीचे भारी भूषण सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगान. शांत. तो सोबतीची जाणीव ठेवा, तो तुमच्यातेची जाणीव ठेवा, चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा. अंबोरा हळू चालू राहू द्या तो बस. चेहऱ्यावरती स्मित हास्य, उघडा डोळे, डोळे उघडे आणि काहीच नको मला. मला ठेवायचंय मूर्तीवर हात, सगुण साकार रूपावर. मला द्यायचंय तिथे प्राण, मला उतारायचंय माझा जीव त्या मूर्तीमध्ये. मला हवाय फक्त तुमचा भाव. मी बघणार तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात. तुम्ही बोलूच नका, तुमच्या डोळ्यांना बोलू द्या. तुमच्या डोळ्यांमधून तुमचा प्राण द्या. आणि मग जेव्हा मी हात तिथे ठेवेल, बस तुमचाच हात, तुमचाच जीव, तुमचाच प्राण त्या मूर्तीत येतोय आणि मूर्तीची ऊर्जा तुमच्यात येते. जेवढी तुम्ही ओळखता नाही ओळखत, मला प्रश्न चेहऱ्यावरची सांगितलं. फक्त तुमची ऊर्जा प्रेम. डोळे लपवू नका, काहीच दुसरे मागत नाही. चैतन्य मनाचा हा जिवंतपणा जो ना, तुमच्या हृदयातल्या भावनेमुळे तुझी प्राणप्रतिष्ठापना आहे ना, तुमच्या ऊर्जेमुळे होती. हा जो आनंद इथला प्रत्येक साधक त्याला असं वाटतं मार्ग म्हणजे छोटी चैतन्य असेल, सौरभ असो, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता, म्हणजे संतोष भाऊ असतो. असं आम्हाला कधी वाटतच नाही की आम्ही वेगळे वेगळे तुमचं प्रेम, तुमची ऊर्जा, तुमची शक्ती
डावा हात उजव्या, उजव्या हाताने मला प्रेम द्या, आशीर्वाद द्या. मी हे सगळं घेतलंय आणि आता खूप डोळ्याला पाणी लावा, डोळ्याला पाणी लावा म्हटलं, अभिषेक करा पाण्याने म्हटलं तो झाला. आता डोळ्याला नाही लावत, डोळ्यातून पाणी येते आनंदाश्रू आणि अभिषेक सर्वांच्या भावनेच्या. बस मी त्या मूर्तीवरती आता हात ठेवतोय. मला तर जाणवते त्या मूर्तीमध्ये एवढं प्रेम आलंय. बस मनापासून माझ्या सोबत राहा, असं फील करा की तुम्हीच त्या मूर्तीच्या मस्तकावर हात ठेवला. आपण डोळे, कान, नाक, पोट, डोळे, अन्नपूर्णाय नमः. अन्नपूर्णाय नमः. हे परमेश्वरा या प्रत्येकाला जे हवं ते मिळते, त्यांना शांतता दे, समाधान दे, त्यांच्या आयुष्यात कधीच काही कमी पडू देऊ नको. एक जेवण करणाऱ्या खाणाऱ्या प्रत्येक घासातून यांना आरोग्य दे, पूर्ण साकार पूर्णेश्वरी माते समोर गेल्या मस्तक होते. असंच फील करा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तिथून कनेक्टेड होत आहे. सत्याकडे सत्याकडे तमसो मा ज्योतिर्गमदेवा अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडून तुझ्याशी एकदा नाच. दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात मनापासून तुमचे दोन्ही हात इकडं एक इकडं तुमच्या शेजारच्या हातात हात द्या आणि आता माझ्या मागे माझ्या सोबत बोला. सावकाश सगळ्यांची ऊर्जा एकच आहे, सगळे एकमेकांच्या सोबत आहे. पूर्णे सदा पूर्णे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थम्
ईशाङ्गेरि च पार्वती मातस्तु पार्वती देवी पितादेवो महेश्वरः माधवः शिवभक्तश्च स्वदेषु गुणत्रयम् ॐ श्री अन्नपूर्णाय नमः ॐ श्री अन्नपूर्णाय नमः ॐ श्री अन्नपूर्णाय नमः शेजारचे जे दोघही जण आहेत न बोलता एकमेकांच्या प्रेमाने डोळ्यात बघा आणि मनापासून तुमचं खूप चांगलं होते निर्धार भेटतील जेन्स भेटतील खूप छान जादूची शक्ती आता शेवटचं ती आहोती तिथं देत आहे काय सांगतो ते ऐका तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम अडचण आता आलं आपले सत्संग ऐकत असताना युट्यूबवर पुढचं 21 ते 26 मार्चला शिबिर येते शिबिर करा या ऊर्जेसोबत जोडल्या जा आणि आता हा कार्यक्रम झालेला नाहीये अन्नपूर्णेश्वरीचा नंतर प्रसाद जो घ्यायचा आहे ना तो घेताना इथेच सावलीत आपण बसणार आहोत तुम्हाला हे वाढणार आहे वाढतील तुम्हाला ते काही घरी नका करू आणि जगात पळण्याचा प्रयत्न नका करू ते वातावरण ते झाडं हे चैतन्यवन तर शांत राहून फील करा शांत राहून फील करा आणि ती घाई घाई आणि नुसतं ओरबडून गेलं तिकडे गेले ते चिंता तोडल्या तिकडे गेले ते रामफळ तोडले तिकडे गेलं ते झाडाचा पाला तोडला आपण करता जरा शांत राहा मी तर आहे तिथं मी गेल्याशिवाय राहणार नाही घरी गेल्याशिवाय राहणार नाही मला तुला भेटायला नवलं थोडस श्वास मोकळा घेऊ द्या मदत करा सादर करा इकडे नमस्कार करतो उभी काही करण्याची गरज नाही आहोत आपण अंबादार 2 शकतात छान इथला सोहळा अनुभवा थोडस झाडाच्या तिथे खाली जा इकडे जा तिथे भेटा एकमेकांना प्रसाद घेण्यासाठी इथेच आपण असंच रांगेत बसणार आहोत आणि दर्शनासाठी समजा मोकळं सोड इथून या साईडला इकडे बसणार आहोत होतील 2 पंक्ती काहीतरी त्याला होऊ दे 2 पंक्ती हे सुद्धा मी सांगणार नाहीये की अगोदर लेडीजने बसा अगोदर जेंट्सने बसा आरामात पहिल्यांदा काय करायचं एवढी सुंदर रांगोळी काढली ती बघा आरती दरवाजा उघडाच ठेवू आपण फक्त तिथं मूर्तीला कोणी हात लावू नका कळतंय का मंडळी मूर्तीला हात न लावता असं इथूनच त्याच्या वरतीनं चढते इथूनच नमस्कार करायचा दरवाजा मोठा मी लावत नाही आणि ते जे सोहळा अजून ते बाकी आहे तेवढं पूर्ण करून देऊ आहुती द्यायचं बाकी आहे ती देऊ तुम्ही त्याची सगळी निगेटिव्हिटीची आहुती दिली आणि आरती राहिलेली तर ती आरती सगळे लोक उभं राहून करतात पण खाली बसून करू शांत काही हरकत नाही तर एक शेवटची आरती आणि ते 2 गोष्टी तर पूर्णाहुतीसाठी पूर्णाहुती ते पूर्णाहुती देऊन तिथं आरती मग आपली सगळी इथे चैतन्यवनात राहणारी मंडळी एकत्र आरती करतील आणि थोडीशी मला जर मला जास्त लागत नाही आता माहीत असेल
आणि उठू नका. उठू नका. कुठे त्या मेन येत कुंडाजवळ जायला. हो हो हो. Yes. आणि तुम्ही तिथेच थांबा आणि इथे चैतन्यनाथ राहणारे जे मंडळी जोडीला इकडं उभं राहा. आरती नंतर भेटतो सगळ्यांना म्हणजे कोंडावर पडू नये. नका नका हे करू द्या बरोबर आपली स्टाफ तयार करा. Yes. आज सगळे छान दिसतात सगळे. मला पाया पडण्याच्या वेळी थोडस जाऊ दिलं तर जास्त आशीर्वाद लागेल. ओ काकू माझे कुठं पाय मुख्य देवताय नमः. तुपाची आहुती द्यायची. नारळ आहे बघा लाल कपड्यात आणि तुंप सुद्धा आहे. आपण अन्नपूर्ण वारणीच्या 28 आवृत्ती घेऊया. येस. ओम श्रीयुताय जना. ओम अन्नपदेन जनोते जनमेव शृंगणः प्रमदातारन्तानि गौर्जन्नोते द्विपदे. ओम अन्नपूर्णादेव्यै नमः. ओम अन्नपूर्णादेव्यै नमः. 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 ओम अन्नपूर्णादेव्यै नमः. अन्नपूर्णादेव्यै नमः. अन्नपूर्णादेव्यै नमः. अन्नपूर्णादेव्यै नमः. ओम क्षेत्रपाल मंडलेभ्यो नमः. तू पिऊ दे. एक मिनिट ओम अन्नपूर्णादेव्यै नमः. अन्नपूर्णादेव्यै नमः. अन्नपूर्णादेव्यै नमः. अन्नपूर्णादेव्यै नमः. अन्नपूर्णादेव्यै नमः. क्षेत्रपाल मंडलेभ्यो नमः. चतुष्षष्टि भैरव मंडलेभ्यो नमः. सर्वतो मंडळ सदस्यमंडलेभ्यो नमः. ह्रीं महालक्ष्मी नमः. ह्रीं महालक्ष्मी नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. जय नमः. जय नमः. जय नमः. जय नमः. ओम श्री मुख्यान्नपूर्णा देवता स्थापित देवता सहित लक्ष्मी महामृत्युंजय सहित सकल स्थापित देवता सहित मुख्य देवता देवता प्रियंता नमः. स्थापित देवतानां एकदुर्गं परिचय आकाशापर्यन्तं यथागच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. प्रापयामि. 5 वेळा खूप टाकावं. ओम प्राणायो स्वाहा. ओम अपानायो स्वाहा. प्राणायो स्वाहा. प्राणायो स्वाहा. स्वाहा.
महाराज नवीन दाखवून ओम सृष्टकृत होमः ओम आग्नये सृष्टकृतये एक नैवेद्य आग्नीच्या सद्गुणी एक नैवेद्य आग्नी ओम भूः स्वाहा इदमग्नये नमः ओम भुवः स्वाहा इदं वायवे नमः ओम स्वस्वाहा इदं सूर्याय नमः त्वन्नोग्निर्वृणाभ्यां स्वाहा इदं वृणाभ्यां नमः सत्वन्नोग्निर्वृणाभ्यां स्वाहा इदं वृणाभ्यां नमः अयाशाग्निवर्णाय स्वाहा इदं अग्नये नमः जेतेशवरुणाय स्वाहा इदं वरुणाय सवित्रे विश्वेभ्यो देवेभ्यो वेदात्मकेभ्यो नमः उदितमं वरुणाय स्वाहा इदं वरुणाय अर्जाय नमः ओम स्वाहा इदं नमः अग्निकुंडली करून घ्या आणि ह्या नैवेद्याच्या 5 आहुती द्या ओम महानैवेद्य हे ठेवा तिथे विजय गांधारी कनिकवाहाते व्योजकाचे कृष्णनाथ प्रतिष्ठितवादे देववंदेनो प्रेमते कोजशमदेशतमे कांचनविद्वादशिपाय पालयमान नमस्कुरमि स्थापिते तनग्ना व्योमः बलिदानार्थे वंदन पूर्वकं नमस्कुरमि क्षत्रस्य जोडे क्षत्रशनाय विमानमाय गोसिंहामाय गोसिंक्षितबालाय नमस्कुरमि तदा च ओम प्राणायो ओम अपानायो प्राणायो प्राणायो अपानायो प्राणायो समर्पयामि नमस्कुरमि जन्मादायादिकस्य वस्त्रक्रमकपुरुषवेगदिकादिनात्मक नवमपूर्णात्मक आचरण कृष्णार्थ पूर्णामाता आचरण कृष्णा कर्मणि संपूर्ण फलप्राप्त्यर्थ वसुधरा पूर्णावती होमच करिष्ये पूर्णावती आणि महाआरती लगेच या ठिकाणी परमपूज्य माऊलींच्या हातनं या ठिकाणी संपन्न होत आहे हरे ओम समुद्रादुर्गमा उदारदुर्गा कुशला समुद्रत्वामा ढकास्मिन्यते धारयामा नमोभिः उपद्रपादरणोस्य पादाद्वेषे सप्तास्तासुवस्य भगवान की माता की जय गुरुदेव अन्नपूर्णा माता की जय पुन्हा भोवती साधकांनी कृपया थोडस पाठीमागे सरकार माऊली नाही पुन्हा भोवती प्रदक्षिणा करू द्या सत्ता साधन परिधैर्ये सतुरविराह विराह देवा जन्यन्नन्माना अवन्दन गुरुकं शुभ अस्मन्लाके देवाय दक्षिणस्कते भागस्कते रतीचो मंगल आराध्यो अहं भव आरती या ठिकाणी लगेच सुरू होत आहे आरती लावून घ्यायची आहे आपण सगळेजण चेहरा तिकडे करूया इकडे एक आहे एक इकडं दिलेली आहे तयारी करून दिली आहे आहे इकडे लावली का आरती लावली का हो मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय मनोहरी सुखकरनाथ
लक्ष्मी महासंस्कृती अन्नपूर्णा देवी माझे कंबादेवी माता पुष्पांजली समर्पयामी नमस्कारान करोमी. देवीची प्रार्थना मागायची आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी जोगवाचे सगळं कार्यक्रम आपला पूर्ण होईल. लगेच देवीचा जोगवा या ठिकाणी मागायचा. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणे नमोस्तुते. निर्गुण निर्गुण
दोन फुलं देऊन देवीची दृष्ट या ठिकाणी काढायची आहे. हे गुरुदेव माऊलीशी काय बोलत आहे का? माऊलीजींचा आवाज येत असलेला हा यस सर्वांनी आहे का? एक मिनिटाकरता काय करा मंडळी, एक तुमची पण दृष्ट काढतो, इथे इथे खाली बसायला आज लय छान दिसू लागलो. करायला पण ते दृष्ट लागले. एकदा खाली बसा सगळेजण बसा माहिती. आणि मला थोडीशी इथे बसत होती, तर तिकडे जाण्यासाठी जागा आपल्या कशी करायची बा दृष्ट. ओम माय माझ्या रे मुंडेचे दृष्ट काढून
तिकडे बघा. जय गुरुदेव. आता एक काम करा, सगळे पुरुष मंडळी जे आहेत ऐका, ते भोजनासाठी नंतर पुरुष मंडळी भोजनासाठी विठुमाऊली भवनाच्या त्या साईडला बसतील आणि महिला मंडळी या इकडे या साईडला बसतील. आणि पहिल्यांदा काही लोकांनी वाढायला मदत करायची किंवा काही नका करू. त्याच्यानंतर तुम्ही जो प्रसाद घेतला अन्नपूर्णेश्वरीचा आहे, उच्च टाकायचा नाही. त्याची जी उरलेलं जे पत्रावळी आहे त्यासाठी डस्टबिन असेल तिथं ते टाकायचं. तर का यस नाही का वाढायला, आणि मला माहिती आहे काही करणार नाही, तिथं देवीचं दर्शन घ्यायला काही करणार नाही. तर ऐकतात का मंडळी? पुढचं जे शिबिर आहे ते 21 ते 26 मार्चला 6 दिवसाचं शिबिर आहे. त्याला या सर्वांना सांगा. मला भेटण्यासाठी इकडे घाई करू नका, इकडेच चंगराचंगरी होईल. मी आपल्या तिकडे त्या स्टेजवर जाऊन बसणार आहे. तुमचं जेवण झालं या आरामात मला भेटायला. मी काही नाही, 1 डझन केळी घेऊन जातो फक्त मला खायला. तर तुम्ही सगळ्यांनी नंतर आरामात इकडचं आवरायचं. त्याच्यानंतर खूप छान प्रसाद आणि बघा आपल्या बनलेला सारे पदार्थ आहेत, खूप सुंदर. आणि 2002 मध्ये बघा मंडळी, हे पहिले तर हे बरं का, जे माझ्याकडे बघत नाही त्यांनी दृष्ट्या काढली माझ्या. आता बघा, सुरुवातीला नाही तसं काहीच नव्हतं. जेव्हा शेत घेतलं होतं ना आईने अण्णाने, तेव्हा फक्त नाले होते, एकही झाड नव्हतं. पण नंतर आईच्या अण्णांच्या मेहनतीने हे सगळं उभं राहिलं. आणि जेव्हा 2002 मध्ये आम्ही सगळं इथं सुरुवात झाली तेव्हा माहिती पण नव्हतं. पल्लवी माने बाबा काही वाटलं नव्हतं त्याला की इतकं वाढेल इथपर्यंत जाईल. तर यांची साथ नसली असती, सगळ्यांची तुमची ऊर्जा नसली असती तर झालं नसतं. सांगायचं मला याच्यातून हे आहे, घाई पळापळी करू नका. पण ज्ञानयोगाचे साधक आहे, आरामात होऊ द्या. थोडस ठराविक ठरलेल्या लोकांनी तिकडे जा, काही लोकांनी बसून घ्या. बसताना कुठेही बसू नका, ओळीमध्ये बसा. तर फिरा इकडे तिकडे, दुसऱ्या याच्यात बसा. नाही पूर्ण दुसऱ्या पंक्ती पूर्ण आहे. सगळ्यांचं जेव्हा खाऊन होईल त्याच्यानंतर मी प्रसाद घेणार आहे. त्याच्यामुळे पुरेल तुम्हाला. मी नाही तर समजा मी अगोदर खाऊन घेतलं तुम्हाला पूर्ण. तुम्ही सगळे ज्या प्रेमाने आले म्हणजे धन्यवाद तर दुसऱ्यांचे द्यायचे असतात, त्याच्यामुळे मी धन्यवाद देणार नाही. बस या, येत राहा, तुमचं सगळे असं सांगू. तुम्ही खूप पूजा बघितली असतील पण अशी पूजा नसेल बघितली मी. देवबाप्पा आमचे सुपर हिरो आहेत आमचे तरी तेव्हा, आणि त्यांची टीम सगळे खूप सुंदर चांगली आहे. मला विचारत होतं हनुमानाच्या मंदिराचं कधी.
ते होईल लवकरच. तर आणि हे सगळं जे काही होत आहे ना सगळं त्यांचे संतोष भाऊ म्हणतो संतोष भाऊ टाटा करत येतो. ओळखत नसेल तर त्या माणसाच्या कानालाच नसेल संतोष भाऊ. आमचे सगळेच जण इथे एवढे आहेत ना, म्हणजे कोणतेही काम असेल तर आमचे नाथा भाऊ ते कामासाठी तयार असतात. हे सगळं बांधकाम ज्यांनी केलं ना, म्हणजे पांडू भाऊ कुठे आले का? नाही आले. हे सगळेजण बाकीचे सगळे टीम आमचे सगळेजण तुम्ही सगळेजण खूप मनापासून सगळं करत आहे. तर घाई कृपा करू नका. ज्या वस्तू आपल्या नाही त्या उचलू नका. नैवेद्य घेतला चालतो असं नाही. सतरंजी कोणाची माझी येते त्याच्यामुळे साधना करण्याची. छान आनंदात राहा मंडळी. तुम्ही मला बोलायचं तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस म्हणजे थोडं तुम्ही पाळायचं ते मला. तर तुम्ही ज्यावेळेस घरी जाताना त्याच्यानंतर 3 भाग आहेत बघा फेसबुक लाईव्हचे. फेसबुक लाईव्हचे ते 3 भाग तुम्ही नक्की बघा. आणि हे सगळं डोळ्यात साठवा बघा. 2 एकर जागा पण पार्किंगला पुरलेली. इकडे कुठं गाड्या लागलेल्या आहेत. आणि तुम्ही सगळे एवढे प्रेमाने आलेले ध्यानयोगाचे जे साधक आहेत, ध्यानयोगाच्या साधकांनी सुद्धा तुम्ही हे झाल्याच्या नंतर मग मदत करून जाऊ शकता. आणि 1 मिनिट फक्त अच्छा. ते म्हणतात महादेवाच्या नाही आपल्या मारुतीच्या मंदिराचं सांगा कधी. मी नाही सांगणार आता. मारुती यांनी मला अजून सांगितलेलं नाहीये. तर जय गुरुदेव मंडळी. माऊलीजी हा 1 मिनिट थांबा. ते वेबसाईटचं काहीतरी अरे हा मेन एक गोष्ट राहिली राव. मेन एक गोष्ट राहिली. आता हे फोटोचं उद्घाटन झालं आणि तोच फोटो 2x1x1.5 मध्ये काहीतरी आहे. तो तुम्ही पाहिजे असेल तर फोटो पुस्तकं यांच्याकडनं ते घेऊ शकता. आणि मेन म्हणजे आपली mauliji.org mauliji.org ही वेबसाईटचं आज त्याचंही उद्घाटन झालेलं आहे. आपण करूयात एकदा उद्घाटन. तुम्ही तुमचा मोबाईल काढून गुगलवरती mauliji.org ला करा आणि किती सुंदर वेबसाईट झाली बघा. इंग्लिश पण आहे आणि त्याच्यातच मराठीचं पण ऑप्शन आहे. आणि ते वेबसाईट आमचे त्यांनी सांगितलं नाव सांगू नका पण आमचे अभय गुरुजी कुठे गेले? अभय गुरुजी उभा राहा. अभय गुरुजींनी जबाबदारी घेतली. त्यांच्यासोबत म्हणजे अश्विनीताई. त्याच्यानंतर त्यांना प्राचीने श्रेयसने खूप मदत. श्रेयस दादा कुठे गेल्याकडे प्राचीताई ती प्राचीताई तिकडं अश्विनीताई. त्याच्यानंतर श्रेयस आणि बाकीची खूप मोठी टीम आहे बरं काही. यांनी सगळ्यांनी ती वेबसाईट तुम्ही उघडून बघा mauliji.org. याच्यावरती सगळे व्हिडिओ उघडतील, याच्यावरती बुकिंग, याच्यावरती तारखा, याच्यावरती तुमचं लग्न कधी होणार हे पण काही दिवसांनी काढणार. तर सगळं असं आहे. आणि आपल्या गुगलवरती जाऊन तुम्ही चैतन्यवन असं जर सर्च केलं नीट ऐका मी काय सांगतो तर त्याच्यात तुम्हाला रिव्ह्यू असं येईल. ते डायरेक्टली 5 स्टार असतात त्याच्यात. डायरेक्टली 5 स्टारला टिक करायचं. तुमचा अनुभव पण टाकायचा आणि तुमचा फोटो पण टाकायचा. आणि घाई न करता तुझं फ्री राहा, आनंदात राहा. तुमचंच आहे चैतन्यवन आणि एकमेकांशी गप्पा मारा. आणि जय गुरुदेव. ज्ञानयोगाचं कॅलेंडर पण आले. हा ज्ञानयोगाचं कॅलेंडर पण आले. ते हवं असेल तुम्हाला तर तुम्ही येस जय गुरुदेव. येस चला. हे राहू द्या मी नंतर भेटतो. सुभाष भाऊ पत्रावळे कुठे? तर मंडळी सुभाष भाऊ इथे मी थांबणार आहे आता. साधक भोजन करणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. असंच सोबत राहा. भेटूयात पुन्हा पुढच्या कार्यक्रमामध्ये. जय गुरुदेव. जय गुरुदेव.